जय श्री श्याम. सिंह राशींच्या जातकांनो, तुमच्या शांत आणि तेजस्वी आयुष्यात आता एक असे वादळ येणार आहे ज्याची साधी कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल. आपण नेहमी म्हणतो की काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही वेळा काळ जुन्या जखमांनी आणि गेल्या जन्माचा हिशोब घेऊन पुन्हा तुमच्या दाराशी उभा ठाकतो. येत्या गुरुवारी ग्रहांची अशी काही भयानक आणि वेगवान चाल बदलणार आहे की तुमच्या सोन्यासारख्या संसारात अचानक एक मोठे कांड घडणार आहे. हा केवळ योगायोग नाही, तर साक्षात खाटू श्याम बाबांचा इशारा आहे, जो तुम्हाला तुमच्या कर्माची फळं चाखायला लावणार आहे. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणार की एखादे जुने गुपित तुम्हाला उद्ध्वस्त करणार. बाबांचा हा गूढ संकेत वेळेत ओळखा, कारण हा गेल्या जन्माचा हिशोब पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सिंह राशींच्या लोकांनो, तुमच्या धैर्याची आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. कारण ज्या गोष्टींना तुम्ही भूतकाळाच्या अंधारात गाडून टाकले होते, त्या आता जिवंत होऊन तुमच्या समोर येणार आहेत. हा गुरुवार तुमच्यासाठी विनाशाचा ठरणार की भाग्योदयाचा? खाटू श्याम बाबांच्या आशीर्वादाने जेव्हा हे सत्य बाहेर येईल, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नियतीचा हा खेळ इतका भयानक आहे की एका क्षणात तुमचे ऐश्वर्यपूर्ण आयुष्य पूर्णपणे पालटून जाईल. बाबांनी दिलेला हा इशारा दुर्लक्षित करू नका, कारण सिंह राशींच्या लोकांनो, हा साधा गुरुवार नाही, तर तुमच्या कर्माचा अंतिम फैसला करणारा दिवस आहे. ग्रहांच्या विचित्र युतीमुळे तुमच्या घरात एक अशी अनपेक्षित घटना घडणार आहे ज्याची चर्चा संपूर्ण परिसरात होईल. गेल्या जन्मात तुम्ही कोणाचे तरी मन दुखावले होते किंवा कोणाचा तरी शाप घेतला होता, कारण या गुरुवारी तो हिशोब व्याजासकट वसूल केला जाणार आहे. पण अजिबात घाबरू नका, कारण हारे का सहारा असणारे माझे श्यामबाबा जिथे संकट असते तिथे ढाल म्हणून उभे राहतात. या मोठ्या कांड्याच्या मागे दडलेला बाबांचा संकेत काय आहे हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. सिंह राशींच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे केवळ नशीब नसून तुमच्या गेल्या जन्माचा एक न उलगडलेला हिशोब दडलेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपली काही कर्मे अशी असतात ज्याची फळे मिळायला अनेक वर्ष किंवा अगदी पुढचा जन्मही घ्यावा लागतो. येत्या गुरुवारी ग्रहांची अशी काही युती होत आहे ज्यामुळे तुमच्या पूर्व पुण्याईचा किंवा जुन्या चुकांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या अग्निपरीक्षेसारखी असेल, जिथे नियती स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्माच्या आरशासमोर उभे करणार आहे. सिंह राशींच्या लोकांनो, या गुरुवारी होणारे कांड हे तुमच्या कर्माच्या चक्राचा एक अनिवार्य भाग असेल. सूर्य हा तुमचा राशी स्वामी असून गुरुवारी जेव्हा खाटू श्याम बाबांच्या आशीर्वादाने ग्रहांची स्थिती बदलते, तेव्हा जुनी देणी अचानक समोर येतात. कदाचित गेल्या जन्मात तुमच्याकडून कोणाचे तरी मन दुखावले गेले असेल किंवा कोणाचे तरी ऋण तुमच्यावर बाकी असेल, तर ते या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमच्या समोर येईलच. हे अचानक येणारे संकट वाटू शकते, पण प्रत्यक्षात तो तुमच्या आत्म्याचा प्रवास मोकळा करण्यासाठी निसर्गाने घेतलेला एक मोठा निर्णय असेल. सिंह राशींच्या जातकांनो, खाटू श्याम बाबा या दिवशी तुमच्यावर विशेष कृपेचा वर्षाव करणार आहेत, ज्यामुळे हा कर्माचा हिशोब तुमच्यासाठी सुसह्य होईल. बाबांच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा काही संकेताचा अनुभव येईल जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या संकटापासून वाचवतील. या गुरुवारी तुमच्या आयुष्यात येणारी एखादी अनपेक्षित बातमी किंवा एखादी जुनी ओळख तुम्हाला हे पटवून देईल की जगात कर्मापेक्षा मोठे आणि श्यामबाबाच्या न्यायापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. बाबांचा हा इशारा ओळखा आणि अत्यंत शांत राहून या बदलाचा स्वीकार करा, कारण हा हिशोब पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या प्रगतीचे पुढचे महाद्वार उघडणार नाही. सिंह राशींच्या जातकांनो, येत्या गुरुवारी घडणारे हे मोठे कांड तुमच्या कल्पने पलीकडचे असणार आहे, कारण ग्रहाची अशी काही भयानक युती होत आहे की शांत दिसणाऱ्या तुमच्या सिंह वृत्तीच्या आयुष्यात अचानक वादळ येईल. हे कांड म्हणजे केवळ एखादी साधी घटना नसून तुमच्या कौटुंबिक किंवा व्यावसायिक आयुष्यात घडलेला एक असा गुप्त स्फोट असेल जो सर्वांना हादरवून सोडेल. अनेक वर्षापासून दबलेले एखादे सत्य, एखादा गुप्त व्यवहार किंवा घराण्यातील एखादे जुने रहस्य अचानक लोकांसमोर उघड होईल. हे सर्व इतक्या वेगाने घडेल की तुम्हाला सावरण्यासाठी क्षणभर वेळही मिळणार नाही. पण लक्षात ठेवा, हे सर्व नियतीने आखलेल्या एका मोठ्या योजनेचा भाग आहे.
सिंह राशींच्या लोकांनो, गुरुवारी दुपारी 12 नंतरची वेळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची असणार आहे. कारण याच काळात तुमच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती या कांडाचे मुख्य सूत्रधार ठरू शकते. किंवा एखादा जुना शत्रू अचानक तुमच्यासमोर गुडघे टेकून जुन्या चुकांची कबुली देईल. हे कांड तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असू शकते किंवा तुम्हाला अचानक यशाच्या शिखरावर नेऊन ठेवणारेही असू शकते. श्यामबाबाचा हा खेळ असा आहे की जे वरवर संकट वाटते ते प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणारं ठरेल. सिंह राशींच्या जातकांनो, येत्या गुरुवारी साक्षात खाटू श्यामबाबांचा विशेष वरदहस्त तुमच्या मस्तकावर असणार आहे, जो तुम्हाला या कर्माच्या महाजाळातून सुखरूप बाहेर काढेल. जेव्हा नियतीचे चक्र भयानक वेगाने फिरते आणि कांडाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा केवळ बाबांची शक्ती तुम्हाला स्थिरता देऊ शकते. या गुरुवारी बाबा तुमच्या राशीतील सर्व नकारात्मक ऊर्जेचा पूर्णपणे नाश करणार असून गेल्या जन्मातील जो काही अशुभ हिशोब बाकी आहे तो स्वतःच्या हाताने मिटवून तुम्हाला अभयदान देणार आहेत. बाबांचा हा आशीर्वाद केवळ शब्दात नसून तो तुमच्या कार्यातून आणि अचानक मिळणाऱ्या मदतीतून तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. तर सिंह राशींच्या जातकांनो, बाबांची ही विशेष कृपा तुमच्यावर अशा वेळी होईल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल समजाल. गुरुवारी सकाळी श्यामबाबांची मनोभावे पूजा केल्यास आणि ओम श्री श्याम देवाय नमः चा जप केल्यास तुमच्या सभोवताली एक अभेद्य सुरक्षा कवच तयार होईल, जे कोणत्याही बाहेरील संकटाला किंवा शत्रूच्या चालीला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. बाबा या दिवशी तुमच्या बुद्धीला अशी काही दिव्य दिशा देतील की समोर येणाऱ्या मोठ्या संकटाचे तुम्ही संधीत रूपांतर कराल. जे कांड इतरांसाठी विनाशाचे ठरेल तेच तुमच्यासाठी खाटू श्यामबाबांच्या कृपेने यशाची पहिली पायरी ठरणार आहे. कारण बाबा कधीही आपल्या खऱ्या भक्तांचा हात सोडत नाहीत. तर सिंह राशींच्या जातकांनो, येत्या गुरुवारी नशिबाची दिशा बदलणारी ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, जिचा संबंध थेट तुमच्या गेल्या जन्माच्या देण्याघेण्याशी जोडलेला आहे. ही व्यक्ती कोण असेल? कदाचित एखादा जुना मित्र, एखादा अनोळखी मार्गदर्शक किंवा एखादा जुना शत्रू, जो अचानक तुमच्या मदतीला धावून येईल. ग्रहांच्या खेळातील हे सर्वात मोठे गुपित असणार आहे, कारण या व्यक्तीच्या माध्यमातूनच तुमचा गेल्या जन्माचा हिशोब चुकता होणार आहे. तिचे येणे हे साधे नसून ते नियतीने पाठवलेले एक महत्त्वाचे निमंत्रण असेल, जे तुम्हाला तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग दाखवेल. सिंह राशींच्या जातकांनो, गुरुवारी दुपारी 3 नंतरची वेळ या भेटीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादा असा शब्द बोलेल किंवा असा एखादा सल्ला देईल जो तुमच्या मनात अनेक वर्षापासून साचलेल्या शंकांना एका क्षणात दूर करेल. कदाचित गेल्या जन्मात तुम्ही या व्यक्तीवर केलेले उपकार किंवा तिला दिलेला त्रास या जन्मात कोणत्या ना कोणत्या रूपात परत येईल. ही व्यक्ती तुमच्या घराचा उंबरठा ओलांडेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे प्रवेश करेल. तेव्हा अत्यंत सावध राहा, कारण तिच्या डोळ्यात तुमच्यासाठी एक गहन संदेश दडलेला असेल. तर सिंह राशींच्या जातकांनो, कर्माचा हिशोब आणि गुरुवारी घडणाऱ्या त्या मोठ्या कांडाच्या केंद्रस्थानी तुम्ही असणार आहात. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे, ती म्हणजे सावध राहण्याची. जेव्हा नियती स्वतःचा खेळ मांडते आणि खाटू श्यामबाबा मार्ग दाखवतात, तेव्हा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते किंवा तुमचा एक छोटासा संयम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. या गुरुवारी सूर्यास्तानंतर तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि रागावर प्रचंड नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही विनाकारण वाद घालणे किंवा कोणाचा अपमान करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल. कारण हा दिवस तुमच्या सहनशीलतेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा असेल. सिंह राशींच्या लोकांनो, बाबांचा हा विशेष संकेत ओळखा आणि गुरुवारी घराबाहेर पडताना हारे का सहारा बाबा श्याम हमारा या मंत्राचा जप करायला विसरू नका. तुमच्या सभोवताली जी नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रूंचे जाळे विणले जात आहे, ते केवळ बाबांच्या नामस्मरणाने छिन्नभिन्न होईल. जर या दिवशी तुमच्यासमोर एखादी आव्हानात्मक परिस्थिती आली, तर तिथे लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून निरीक्षण करा. लक्षात ठेवा, हे काळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टींना बाजूला सारून तुम्हाला शुद्ध आणि प्रबळ करण्यासाठी घडत आहे. बाबा तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका.
तर सिंह राशींच्या जातकांनो, कर्माचा हा अटळ खेळ आणि बाबांचा हा गूढ संकेत तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमची एक लाईक आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि गुरुवारी घडणाऱ्या या कांडातून श्यामबाबाने तुम्हाला सुखरूप बाहेर काढावे अशी तुमची इच्छा असेल तर मनोभावे कमेंटमध्ये जय श्री श्याम, माझी सर्व संकटे दूर कर असे नक्की लिहा. तुमची श्रद्धाच तुम्हाला या कठीण काळातून मार्ग दाखवेल. अशाच प्रकारे तुमच्या राशीचे सखोल भविष्य आणि बाबांचे विशेष संदेश वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबायला विसरू नका. जय श्री श्याम.